नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता श्रीनिवास हा लक्ष्मीपासून काहीतरी मोठं लपवत आहे, पण ते काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गेल्या काही एपिसोडमध्ये दिसलं की श्रीनिवास सतत कुठल्या तरी कॉल्सवर गुपचूप बोलतो, पण लक्ष्मीसमोर ते काहीच झालं नसल्यासारखं तो वागतो. एकदा तर त्याने रात्री उशिरा घराबाहेर जाऊन कोणाला तरी भेटल्याचंही पाहायला मिळालं. हे पाहून लक्ष्मीला संशय येत आहे, पण श्रीनिवास काहीच सांगत नाही. श्रीनिवास कशात अडकला आहे, कुणाच्या दबावाखाली आहे, हे तो स्वतःच काही तो स्वतःच काही मोठं पाऊल उचलतो या प्रश्नाची उत्तरं पुढच्या भागात मिळतील. लक्ष्मीने जर वेळेत सत्य उघड केलं नाही तर हे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे की लक्ष्मी स्वतः हे गुपित उलगडणार की श्रीनिवासच शेवटी तिला सत्य सांगणार. लक्ष्मीच्या डोळ्यासमोर सगळं सुरळीत चाललं असलं तरी श्रीनिवासच्या मनात एक वेगळी घालमेल सुरू आहे. काहीतरी मोठं तो लपवतोय, पण नेमकं काय आहे? एका रात्री श्रीनिवास अचानक फोन घेऊन बाहेर जातो. लक्ष्मीला जाग येते आणि ती त्याच्या मागोमाग जाते. श्रीनिवास एक निर्जन ठिकाणी पोहोचतो. तिथे आधीच कोणीतरी त्याची वाट पाहत असतं. अंधारात त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, पण त्याच्या आवाजात एक धमकी असते. तुला माहिती आहे ना, जर लक्ष्मीला हे सगळं कळालं तर काय होईल? श्रीनिवास काहीच बोलत नाही, फक्त शांतपणे मान डोलावत असतो आणि घरी परततो. पण लक्ष्मीने हे सगळं पाहिलेलं असतं. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी श्रीनिवासला थेट विचारते, काल रात्री कोणाला भेटायला गेला होता आणि कोणत्या गोष्टीची भीती वाटते तुम्हाला? श्रीनिवास मात्र टाळाटाळ करतो, पण त्याच्या चेहऱ्यावरच्या भीतीतून स्पष्ट दिसतं की तो काहीतरी लपवत आहे, काहीतरी घडलेलं आहे. तर आता लक्ष्मी सत्य शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. श्रीनिवास कोणाच्या तावडीत सापडला आहे, तो कुठल्या संकटात अडकला आहे आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबावर काय परिणाम होईल, तर उत्तर मिळणार आहे आपल्याला लक्ष्मी निवासच्या पुढच्या भागामध्ये. तर आपल्याला ही थोडक्यात माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.